तुम्हाला माहित आहे का की आजकाल तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर फार कमी करता येते? याचं कारण आहे की आता नवीन युग सुरू होतंय, एआयचं युग, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग. आणि ही इंडस्ट्री सर्व इंडस्ट्रींपेक्षा मोठी असणार आहे. मित्रांनो, धोका तर आहे, पण धोका हे जग संपण्याचा नाहीये, तर धोका आहे समाज भरकटण्याचा. हे सांगतायत उंबरठा याचे लेखक विवेक सुतार. मित्रांनो, जसजसा काळ बदलतोय तसतशा माणसाच्या गरजाही बदलतायत. पूर्वीचा काळ हा माणसांच्या मूलभूत गरजांभोवती फिरायचा, पण आत्ताचा काळ फिरतोय माणसांच्या इच्छांभोवती. मित्रांनो, याच पुस्तकातला मला एक आवडलेला उतारा मी वाचून दाखवते. आपले भविष्य जितके निश्चितपणे आपल्याला कळेल, तितकेच आपले स्वातंत्र्य अधिक व्यापक वाटू लागेल, कारण ही निश्चिती आपल्याला निवडीची संधी देईल. दैववाणीने कौल दिला असेल, पण प्राचीन काळाप्रमाणे आपण शोकांतिकेला बांधील नाही. आपल्याला नियतीलाच नव्याने घडवण्याचे हे एक आमंत्रण आहे. मित्रांनो, पण विचार करा, एआय हे जर फक्त शहरांपुरतं मर्यादित राहिलं तर आधी श्रीमंत असणारी शहरं अजून श्रीमंत होतील. पण एआय जर गावाकडे किंवा तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचलं तर सर्वांचाच सर्वांगीण विकास होईल. मित्रांनो, या पुस्तकात भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मानवी रोजगार आणि मानवी क्षमतांवर होणाऱ्या परिणामांचे सखोल विश्लेषण केले आहे. त्यामुळे उंबरठा नवयुग सुरू होतंय हे विवेक सुतार यांचं पुस्तक तुम्ही नक्की वाचा.